नमस्कार मंडळी, चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू. तर आता तुम्ही म्हणत असताल हे नेमकं आज कपाटापाशी व्हिडिओ कसं काय. तर तुम्हाला एक माझ्या कपाटाची अवस्था बघायची आहे का. तर हे कुणाकुणाचं सुरू राहतंय. हे मी क्लचर इथंच लावून ठेवलंय, तर हे आता आपण वरती ठेवून देऊ. तर माझ्या कपाटाची अवस्था दाखवते तुम्हाला. तर हे बघा, हे असले बोचके 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 सगळे असे कोंबून ठेवले. तर ते आता आपण एकदम छान स्वच्छ करू. सध्या वेळच भेटला नाही ते कपाटाकडे बघायला, आणि त्याच्यामुळे ते लईच खराब झालंय. आताच पिशवी नाही पडली खाली, नाहीतर कपाट काढलं की सगळंच बाहेर आले. कपाट काढलं की गटुडेच बाहेर आले. तर हे बघू शकता तुम्ही माझी साईड, आणि ही आमच्या आहोंची साईड आहे इकडची. तर इकडं तेच त्यांनी ठेवते, तेच त्याचं व्यवस्थित करून. तर मला आता माझी साईड सगळी व्यवस्थित करायची आहे. साड्या घालू सगळ्या व्यवस्थित ठेव का, अशा वाकड्यान तिकड्यान झाल्यात आता. तर चला मी दाखवते तुम्हाला मी नेमक्या माझ्या साड्या कशा ठेवते ते. तर असंच व्हिडिओला कनेक्ट राहा. तर चला 4x2च्या कपाटामध्ये मी एकदम सुटसुटीत कपडे कसे ठेवते ते नक्कीच तुम्ही बघा. तर हे बघा माझ्या कपाटाची अवस्था किती झाली आहे, आणि कसं जिकडचे तिकडं म्हणजे व्हिडिओसाठी कुठं बाहेर जाताना पटकन साडी घ्यायची आणि ती साडी घालायची, आणि त्याच्यानंतर मग ती साडी जशाला तशी मध्ये कोंबायची. ब्लाऊज कुठं की, साडी कुठं की, आणि त्याची पेटीकोट कुठं की, मला काही सापडणं झालं. त्याच्यामुळं आज सगळे कामं सोडून दिले, आणि चलाकडे म्हणलं एकदा आता कपाट आवरायचे, कारण कपाट बरेच दिवस झालं त्याचं आवरणच झालं नव्हतं माझं काही. तर छान असं सगळं कपाट अगोदर खाली करून घेतलं. एवढ्या साड्या कोंबू भरल्या होत्या की भरपूर अशा, आणि छान अशा आता सगळ्या घड्या केल्या. आणि घड्या केल्याच्या नंतर काटापदराच्या बाजूला काढल्या, आणि परत सॉफ्ट साड्या बाजूला काढल्या. आणि आज मनासारखं निवांत असं कपाट भरायचे, कारण एवढे दिवस वेळच का म्हणजे भेटत नव्हता व्यवस्थित करायला, आणि ज्या खराब आहेत त्या बाजूला काढून ठेवायच्या होत्या. तर छान अशा सगळ्या साड्या व्यवस्थित बाजूला काढल्याच्या नंतर आता एक साड्या आपण आता ठेवून द्यायला सुरुवात करू. आणि वरच्या कप्प्यामध्ये मला फक्त काटापदराच्या साड्या ठेवायच्यात, म्हणजे ज्या जास्त वापरामध्ये साड्या येत नाहीत अशा. आणि ह्या सगळ्या साड्या बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिला एवढ्या म्हणजे साड्या घेतल्या कशा, म्हणजे घेऊन दिल्या असत्याल कशा नवऱ्यानं. पण ह्या सगळ्या साड्या काही मी त्यांच्याकडून घेतल्या नाहीत, काही नाही, कारण मी स्वतः परभणीत पण शिवत होते, आणि इथं तर आता म्हणजे छान माझा बिझनेस चालतंय. तर त्याच्यामुळं मी होईल तेवढं म्हणजे माझ्या पैशाचंच मी भरपूर अशा साड्याची शॉपिंग केलेली आहे. तर मी ह्यांच्याकडून असं जास्त करून घेत नाही, कधीतरीच असं कमी जास्त घेत असते. पण होईल तेवढं मी माझं घेते, आणि ह्यांनी पण म्हणजे पैसे वगैरे मागत नाहीत माझे शिवलेले. परत आता पार्लरचे ते आलेत, मला ज्या वस्तू लागतात अत्यावश्यक त्या वस्तूंमध्ये मी माझे पैसे खर्च करीत असते, आणि जर मला काम नसलं तर मी तसेच लावून पण ठेवत असते पैसे. तर छान अशा मस्त काटापदराच्या ठेवून दिल्या. ही माझी वरताईची साडी आहे, इतकी सुंदर आणि इतकी सॉफ्ट साडी आहे, एकच नंबर आणि खूप छान. तर छान अशा सगळ्या आता एक घड्या केल्या, आणि एक घड्या करून ठेवून दिल्या. आणि त्याच्यानंतर माझ्या आईचं कपड्याचं दुकान एक आहे. ही साडी माझ्या भावानं घेतल्या, नागपूरला गेलते मी, माझ्या मोठ्या चुलत्याचा मुलगा राहते नागपूरला. तर त्यानं ती मला साडी घेतली, इतकी छान ती पण साडी आहे, खूपच मस्त. आणि माझ्या आईचं कपड्याचं दुकान असल्यामुळं मला आईनं साड्या आणल्याबरोबर पहिला व्हिडिओ कॉल असते, ते साड्याचे गट्टे काढते वेळेस. आणि त्याच्यानंतर मग मला म्हणते तुला कोणती आवडते बघ. तर मी इथूनच आईला व्हिडिओ कॉलवर सांगत असते की मला कोणती साडी आवडली का ह्या बाजूला काढून ठेव म्हणून. आणि मग त्याच्यातल्या पण एक 3-4 काढून ठेवायच्या, आणि गेल्याच्या नंतर मग जी आवडली त्या आपल्या, आणि नको वाटले ते आणखी आईला देऊन टाकायच्या. आई म्हणजे विकून टाकते. आणि ब्लाऊज पिसं पण पहिल्या स्टार्ट आईचा फोन मला असते, हे घेतलंय, कारण ती तिथं खरेदी करतानाच मला व्हिडिओ कॉल करूनच दाखवत असते की हे गट्ट घेऊ का मी, कसं करू. आणि ते आईला एकदा साड्या भरपूर घ्यावं लागतात, त्याच्यामुळं 6 साड्या किंवा 8 साड्याचे गट्टे असते. तर एक कलरच्या म्हणजे कलर चेंज पण डिझाईन वर्क वगैरे एकसारखंच. तर अशा 6, 8, 10, 12 असे गट्टे असते. आणि कमीत कमी म्हणलं तर 6 साड्या तर फिक्सच घ्यावेच लागतात तिथं. तर त्याच्यामुळं मग मला व्हिडिओ कॉल करून सगळं दाखवून वगैरे तिनं घेत असते. तर त्याच्यामुळं माझ्याकडं तिकडच्या पण भरपूर साड्या अशा येत राहतात. आणि मग मी व्हिडिओमध्ये इकडं तिकडं 2-4 वेळेस घालते, पुन्हा अजून तिकडं जातात, अजून इकडे येतात, म्हणजे त्या साड्यांच्या आमच्या चक्रा असतात सुरू. तर छान अशा सगळ्या वरच्या कप्प्यामध्ये काटापदराच्या, आणि आता खालचे जे 2 कप्पे आहेत त्याच्यामध्ये आपल्या सॉफ्ट साड्या ठेवायच्या. आणि सॉफ्ट साड्या म्हणजे
आणि त्याच्यामध्येच मी ब्लाऊज ठेवते, कारण मला लवकर सापडते. नाहीतर ते ब्लाऊज कुठं हुडका, परकर कुठं हुडका, आणि त्या साड्या कुठं बघा, असंच होऊन सगळी फजिती होते. त्याच्यामुळं सगळ्या व्यवस्थित. आणि ह्या पण साडीची रील्स बघितली असेल तुम्ही. हे इतका सुंदर कलर आहे, इतकी छान साडी आहे. ही पण आईकडूनच घेतली आहे मी. ह्याचं तर ब्लाऊज शिवायला नाही, न पिको न फॉल, जशाला तशी साडी आहे. तर आता छान एक दिवशी ह्याला मी आता तयार करते, कारण मला ते येलो कलरचंच रनिंगमध्ये ब्लाऊज आले, ते काही शिवायचं नाही त्याच्यावर मला ग्रीन कलरचं छान असं ब्लाऊज घ्यायचं आहे, कारण त्याचे काठं थोडे ग्रीन कलरचे आहेत. त्याचं कॉम्बिनेशन लई खासच दिसणार आहे एकदम. आणि भरपूर साड्या. ही पण साडी आई कुणाला तरी वाढण घेऊन गेली होती, म्हणजे आमच्याकडं लेकरू झाल्याच्या नंतर त्याला दागिना घेऊन जातात ना, त्यावेळेस त्याला आमच्याकडं वाढण म्हणते. तर तेव्हा आणलेली आहे. आणि ही साडी मी तर घातलीच नाही, आणखीन जशी आणली आहे तशी ती कपाटालाच ठेवलेली आहे. मला असं काही कामच पडलं नाही त्या साडीचं पटकन उचलून घालायला. आणि हे एक साईड पूर्ण माझी आहे आणि इकडची साईड ह्यांची आहे. मग ह्यांचे कपडे मध्ये असते तर तेच त्यांनी म्हणजे घड्या करून इस्त्री करून एकदाच व्यवस्थित प्रेस करून ठेवलेले असते तर. आणि माझ्या साड्याचा तेवढा सध्या तारुंबाळा लई भरपूर उठला होता आणि मध्ये जागाच राहिली नव्हती. कपाटाचा दरवाजा काढला की बाहेर गटुडेच पडू लागले ते, कारण कोंबू ठेवल्यानं मध्ये. मग चला म्हणलं नाही, आता अगोदर आपल्याला हे काम करून घ्यायचे. आणि मानसी जवळ असल्याच्या नंतर हे काम करणं शक्यच नाही, त्याच्यामुळं मानसी नाही तोपर्यंतच करून घेतलं. आणि छान अशा आता एकावर एक सुंदर अशा साड्या ठेवल्या. तुम्ही बघू शकता, मी साडीची घडी केली तर मला ब्लाऊज हुडकावं लागाले त्याच्यामध्ये, आणि ब्लाऊजची घडी केली तर साडी हुडकावं लागायले, एवढी हे झाले सगळीकडं. तर त्याच्यामुळं. आणि ही मला होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता परभणीमध्ये, तर तेव्हा भेटले. ह्याचे पण खूप सुंदर कलर आहे, पण काठ लईच चमचम आहेत जास्त झरझर, म्हणून मी सध्या तर तशीच ठेवली. आणखीन ब्लाऊज काढलं पण नाही आणि शिवली पण नाही. बघू एखादी वेळेस वेळ आल्याच्या नंतर आपण करू ह्याचा पण बाजार. आता तर सध्या तर घालायच्या तेवढ्या सॉफ्ट बाजूला काढल्या, आणि ज्या म्हणजे असं आहेराला वगैरे करायच्या आहेत त्या आणखीन बाजूला ठेवल्या. कारण घरी प्रत्येकजणच एक्स्ट्रा साड्या आणून ठेवतात, कारण कधी कुणाच्या घरी पाहुणे आल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस मार्केटमध्ये जाणं होत नाही. त्याच्यामुळं मी पण अशा ठेवते आणून घरी कधी. आणि आपल्याला पण म्हणजे सोपं जाते, जरी कोणी आलं समजा इमर्जन्सी तर देता येते, किंवा कुणाची वास्तू, कुणाचा काही कार्यक्रम असा म्हणजे अर्जंटमध्ये येते, अगोदरच म्हणजे माहिती नसते त्याची काही लई जास्त. तर छान अशा व्यवस्थित एकदम छान घड्या केल्या. आणि आज कपाट म्हणजे मनासारखं झालं आहे. आता मी कपाटात घड्या केल्या तसं 2-3 वेळेस दरवाजा काढून बघितला, खूप छान वाटायला मध्ये, एकदम मस्त असं. तर जेवढं आपण म्हणजे हात फिरवल तिथं लक्ष्मी म्हणल्यासारखं, जितकी स्वच्छता करताल, जेवढं व्यवस्थित घड्या करून ठेवताल, तेवढं कामाचं असतंय. त्याच्यामुळं छान अशी प्रसन्नता पण वाटते घरामध्ये, काहीतरी चेंज झाल्यासारखं वाटते. तुम्ही बघा, म्हणजे पहिलेचे जर इचकलेले कपडे असते त्याच्यावर जर कितीही घड्या केला तर ते व्यवस्थित वाटतच नाही. त्याला बुडातूनच व्यवस्थित सेट करून घड्या करून ठेवल्याच्या नंतर ना खूपच छान वाटतंय. आणि माझे वेगवेगळे ब्लाऊज काही होते त्याच्या अलग घड्या केल्या. नंतर ह्यांनी बाहेरून आले होते आणि बाहेरून आल्याच्या नंतर काहीतरी दाखवत होते, तर मस्त आमची अशीच काहीतरी कॉमेडी सुरू होती. आणि छान असं मग सगळ्या घड्या वगैरे केल्या. आणि हे ब्लाऊज म्हणजे साडी कसं असते, कधी साडी दुसरी पण घालण्यात येते, त्याच्यामुळं मी एक 7-8 ब्लाऊज असे वेगळे पण शिवून ठेवलेले आहेत, कोणत्या साडीच्या काठावर मॅच करता येते म्हणून. आणि ही गट्टुडं मी नाही दाखवू शकत, ही पिशवी सारी गट्टुडं आले तर का, तर मी आत्ताच साड्या घेतल्या त्या. आपलं मान्सून धमाका ऑफर सुरू आहेत सध्या खाली मार्केटमध्ये, तर त्या साड्या आता एक तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील. ते आणखीन तयार झालेले नाहीत, त्याचे ब्लाऊज राहिले शिवायचे, परत फॉल राहिलेत, पिको करायचा राहिला आहे. त्याच्यामुळं मी त्या साड्या दाखवूच शकत नाही सध्या. खूप सुंदर साड्या आहेत. आणि तुम्हाला जर म्हणजे लवकर साड्या बघायच्या असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा, कारण मी लगेच व्हिडिओ बनवायला सुरू करते त्या साड्यांवर पण. आणि असं असतंय की स्वतः म्हणजे आपण जर समजा कमवले थोडेफार पैसे, तर आपण घेऊ शकता, एवढं तर म्हणजे माहिती आहे सगळ्यांनाच. त्याच्यामुळं मी माझा वेळ अजिबात वायाच घालणं गेले. आपली कमाई छान करायची. कसं असतंय, म्हणजे प्रत्येक वेळेस कपड्यातच पैसे घाला असं काही नाही, पण कुठंही आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे हात पसरायची गरज पडतच नाही.
स्वतः जाऊन घेऊ शकता. तर ते तसंच काम झालेलं आहे माझं. मला साड्या मी सहज गेले त्या दुकानामध्ये आणि मला आवडल्या, तर मी त्याच्यामध्ये साड्या आणल्यात. पण आता मी सांगणार त्या साड्या पण किती आहेत ते, तर ह्यांना पण माहिती आहे. आणि हे मानसीचे एक्स्ट्रा कपडे आहेत. एक्स्ट्रा म्हणजे नवीन नवीन आहेत. तर हे सगळे कपडे नवरात्रीमध्ये लागते. तो हा ड्रेस, त्याच्यानंतर फ्रॉक आहेत मोठे मोठे, त्याच्यानंतर घागरा आपलं जन्माष्टमीला, म्हणजे सगळे जेवढं आपले फेस्टिवल वगैरे असतात ना, त्यांचे कपडे वगैरे मी ठेवून दिलेले असतात. आणि त्यांचं तेवढं काय असं काम पडत नाही, म्हणून मी बॅगमध्ये भरून कपाटात ठेवते. कारण सगळेच कपडे कामाला येतात, कुठलाच कपडा असं नाही. त्याच्यानंतर हे ड्रेस वगैरे, म्हणजे एक्स्ट्रा जेवढं आहे ना तेवढं मी सांभाळून ठेवत असते. आणि हे घागरा इतका छान आहे. घागरा तिला मी एक दिवशी घातला होता घरीच, थोडंसं रडू लागली, मी म्हटलं चल तुला घालते. आणि कसं लेकरांना पण थोडंसं नवीन नवीन केलं की, चेंज केलं की भारी वाटते जरा मस्त. तर जे एक्स्ट्रा वगैरे आहेत ते कपडे छान असे घड्या करून ठेवले. आणि एकच दिवसासाठी आमच्या मॅडमनं स्वेटर काढलं होतं कपाटातलं बाहेर. अगं नको गं म्हणलं, तर स्वेटर टोपी काढून इथं ठेवून दिले. आणि त्याच्यानंतर हे दुसरा जे ड्रेस आहे ते हा कृष्णाचा आहे. तर सुंदर असा आहे. आपण सगळेच घड्या करून ठेवता आणि सगळे कपडे आपले छान छान कामाला येतात. आणि एक 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 आता व्हिडिओ करू. त्याच्यानंतर उद्या आषाढी एकादशीची तयारी करायची आहे. आणि हे कपाट उघडायला पण लई दिवस झाले टाईम काढू लागले. आणि त्याच्यातून मला नऊवारी सापडणं झाली मानसीची. तर त्या नऊवारीसाठी पण मी जरा शोधली इकडं तिकडं, तर सापडली आता. तर ते उद्या नक्कीच व्हिडिओ बघा, कारण मानसीला उद्या मस्त असं तयार करून वगैरे पाठवायचं आहे स्कूलमध्ये. आणि रुग्र म्हणाले तिनं, तर रुग्र घालून बोलवलंय मम्मी. तर छान अशी तिला नऊवारी साडी, म्हणजे ज्यांच्याकडे नऊवारी नाही त्यांना साडी वगैरे असं पोशाख आपला घालायला सांगितलाय. तर छान अशी दिंडी निघणार आहे त्यांच्या शाळेमध्ये. खूप सुंदर तयार करू. आणि ब्लाऊज कसं आहे, बाहेरचे शिवून स्वतःचे तसेच राहून चालेत, फक्त कट करून ठेवले. तर त्या ब्लाऊजला काही शिवणं होईना ना काहीच नाही, त्याच्यासाठी ते ब्लाऊज पण बाहेर काढून ठेवलेत आता माझे. आणि एवढं आता पूर्ण शिवायचेच आहेत, कारण भरपूर पडले तर. आणि हा बघा आता फायनल आमच्या कपाटाचं व्ह्यू. हा खूपच मस्त झालेत आता. आणि सगळे छान असे भरून ठेवले. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि असेच माझे व्हिडिओ रोज बघत राहा.